यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, तुम्ही पाहत आहात स्वराज्य न्यूज। अकलूजमधून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। शहरामध्ये तब्बल 7 ठिकाणी बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याचा आरोप होत आहे। 17 पेक्षा अधिक गुन्हे दाखल, तरीही हा अवैध धंदा सुरूच आहे। शहरातील 7 बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। यावर शिवशंकर स्वामी यांनी प्रशासनाला निवेदन देऊन 2 कत्तलखाने आणि 5 शेड्स तात्काळ उद्ध्वस्त करण्याची मागणी केलेली आहे। या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे। आता प्रशासन काय कारवाई करते याकडे अकलूजकरांचे लक्ष लागले आहे। पहा शिवशंकर स्वामी काय म्हणतात। जय श्रीराम। 2 दिवसांपूर्वी अकलूज शहरामध्ये 100हून अधिक गाई बैलांची कत्तल झालेला प्रकार उघडकीस आला। पोलिसांच्या मदतीने आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला आणि कापलेल्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात गाई वासरांची मुंडकी, कत्तल केलेली धड आणि मोठ्या प्रमाणात मटणाचा साठा या ठिकाणी मिळून आला। पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि सर्व गोमांस डिस्पोज करण्यात आले। अकलूज शहरामध्ये गेल्या वर्षानुवर्षांपासून मोठ्या प्रमाणामध्ये गाई बैलांची कत्तल केली जाते। गाई बैल टेम्पोमध्ये भरून ते बाहेरच्या जिल्ह्यामध्ये कत्तलीसाठी पाठवले जातात। हे वारंवार या ठिकाणी घडते। अकलूज शहरामधील अनधिकृत पत्र्याचे शेड व बेकायदेशीर कत्तलखाने अशी एकूण 7 आहेत आणि ते सर्व मुळासकट JCBच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात यावेत। यासाठी आज आम्ही माननीय मुख्याधिकारी साहेब, माननीय नगराध्यक्ष साहेब, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष आणि संबंधित अकलूज पोलीस स्टेशन यांना लेखी पत्र दिले आणि कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे। दुसरी गोष्ट, अकलूज तालुक्यामध्ये, अकलूज शहरामध्ये एक मोठा जनावरांचा बाजार भरतो आणि या बाजारामध्ये शेतकऱ्यांचं शोषण करून कमी किमतीमध्ये गायी कत्तलीसाठी खरेदी केल्या जातात। शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातो आणि कत्तलीसाठी खरेदी केलेल्या गायींचे 4 पाय मोडले जातात। त्यांना एखाद्या लाकडाच्या मुळीसारखं 4 पाय बांधून, तोंड बांधून एका गाडीमध्ये 50-50 जनावरं भरून ते कत्तलखान्यामध्ये पाठवले जातात। हे सर्व प्रकार तातडीने बंद व्हावेत। महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे आणि या कायद्याची कडक अंमलबजावणी अकलूज बाजार समितीने करावी अशी देखील आम्ही बाजार समितीचे सचिव श्री काकडे साहेबांकडे लेखी निवेदन दिले आणि त्यांनी देखील आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। लवकरात लवकर योग्य ती कायदेशीर कारवाई करतो। धन्यवाद। जय श्रीराम। स्वामीजी, आता आपण बघू शकता की महाराष्ट्रात गोहत्याबंदी कायदा लागू असताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी कत्तलीसाठी गायी जाताना दिसत आहेत। याच्यावरती शासन कठोर निर्णय, कठोर पावले का उचलत नाही? महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे। काही ठिकाणी पोलिसांचं आम्हाला चांगलं सहकार्य मिळतं, परंतु काही ठिकाणी मिळत नाही आणि ही सर्व प्रशासनाबरोबर नागरिकांची सुद्धा जबाबदारी की आपली दारातली गाय कत्तलखान्यामध्ये गेली नाही पाहिजे। ज्याची गाय भाकड असेल, ज्याला गाय विकायची, तर त्यांनी कत्तलीसाठी न देता आपण गोशाळेमध्ये द्यावी आणि त्याचा जो काही मोबदला असेल तो त्या शेतकरी बांधवाला दिला जाईल। निश्चितपणे आपण बघू शकतो की आता ठिकठिकाणी गोरक्षणाचं काम वाढलेलं पण आहे महाराष्ट्रामध्ये। पण असे बरेच गोरक्षक आहेत की पैशाच्या नावाखाली गाड्या सोडून देत आहेत आणि पोलिस यायच्या आधीच कारवाया करून मोकळे होतात, म्हणजे ड्रायव्हरला मारहाण असेल वगैरे काय असेल। गोरक्षकांना ह्या बाबतीत तुम्ही काय नक्की सांगाल? याच्यामध्ये स्वतः गाडी अडवणारा आणि कसायांकडे पैशाची मागणी करावा हा कदापि गोरक्षक होऊ शकत नाही। जो कायदेशीर मार्गाने पोलिसांच्या मदतीने गोरक्षणाचं काम करतो याला खरं गोरक्षक म्हणलं जातं। आणि आज जे काय महाराष्ट्रामध्ये गोरक्षणाची चळवळ चालू आहे, या ठिकाणी पोलिसांच्या मदतीनेच गाडी पकडली जाते, पोलिसांच्या मदतीनेच त्या ठिकाणी छापा टाकला जातो आणि कायदेशीर कारवाई केली जाते। दुसरी गोष्ट, जे लोक गोरक्षणाच्या नावाखाली कसायांकडून पैसे मागतात, हप्ते वसुली करतात, तर त्यांना माझं सांगणं आहे की ज्यांच्याकडे हे पैसे मागितले जातात त्यांनी स्वतःहून जाऊन पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली पाहिजे। दुसरी गोष्ट, अशी तुमच्याकडे जर माहिती असेल तर ती आम्हाला द्या, आम्ही देखील त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करू। स्वामीजी, गोरक्षण करत असताना काही जे गोरक्षक गाड्या धरतात किंवा पोलिसांच्या साह्यानं कारवाई करतात, कारवाई करत असताना गोरक्षकाला अशा कुठल्या आयडेंटिटीची गरज आहे का? कोणालाही आयडेंटिटीची गरज नाही आहे। सर्वसामान्य नागरिकसुद्धा
गोवंशाचं रक्षण करू शकतो. एखादी घटना जर कुठं घडत असेल, एखादी चोरी होत असेल किंवा खून दरोडे होत असेल, तर त्यांनी तो नागरिक पोलिसांना लगेच तातडीने कळवत असेल. तर अशाच पद्धतीने गोवंशाची कुठं कत्तलीसाठी वाहतूक होत असेल, कत्तल केली जात असेल, तर त्याला पोलिसांना कळवायला किंवा ते थांबवायला कुठल्या एखाद्या कार्डची किंवा IDची गरज लागत नाही. कायद्यामध्ये कलम 13 आहे. सद्भावनापूर्वक जर एखादा व्यक्ती गोरक्षणासाठी किंवा मुख्य जनावरांचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तो अधिकार आहे. दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमधील कलम 48मध्ये देखील स्पष्टपणे तरतूद केली की गोवंश हत्याबंदी कायदा आहे आणि गोवंशाची कत्तल केली जात असेल तर सर्वसामान्य नागरिकांना ते थांबवण्याचे अधिकार आहेत. निश्चितपणे खूप खूप धन्यवाद स्वामीजी.